आपण कुणाचंही ऐकलं नाही. विभीषण मला समजून सांगू लागला. एक दिवस मंदोदरी मातेने रावणाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बालादपि सुभाषितम. चांगली जर गोष्ट असेल तर आपण लहानाकडूनही ऐकली पाहिजे. चांगली जर गोष्ट असेल तर आपण पत्नीकडूनही ऐकली पाहिजे. मंदोदरी मातेने रावणाला विनंती केली, मालक मी तुमच्या पाया पडते, हात जोडते, माझी तुम्हाला विनंती आहे, एक काम करा. मला स्वप्न पडलं आहे आणि स्वप्नामध्ये रामप्रभू या ठिकाणी सेना घेऊन आलेले आहेत. तुम्ही थोडासा विचार करा. रामाची सीता रामाला परत करा. रामप्रभूला शरण जा. तुम्ही जर रामप्रभूला शरण गेलेत ना, रामप्रभू तुमचा उद्धार करतील. भगवान परमात्म्याने वचन सांगून ठेवलेलं आहे, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारे मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण मीची एकू. भगवान परमात्मा शरण जाण्यास योग्य आहे. इतर कोणाला शरण जाऊ नये. देवाला शरण गेलं पाहिजे. देव मान्य संताला शरण गेलं पाहिजे. जीवाला शरण जाऊन काय उपयोग आहे. दोघही मानले तर आणि दुखिया दुखी भेटले, शिरले ते गेले शिरले आपासी. देवाला शरण जाऊ मनुष्याने. म्हणून या शरण जावे तो हा उतरील पार भवतो स्तर नदीचा. भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. बाकीचे जे देव आहेत ना, ते देखील त्या देवाची शरणागती करतात. इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधती. निळामणे तो हा जोडला सांगती हो. सर्व देव त्या भगवान परमात्म्याची शरणागती करतात. त्या देवाला शरण आपण गेलं पाहिजे. इतर जी देव आहेत तुकोबाराय म्हणतात, शेंदरी देवते ते पूजी भूती घेते, आपुल्या पोटाची रडते, मागती सीते अवधान. ज्यांना आपलंच पोट भरता येत नाही, आपल्या पोटाकरता रडतात आणि काय मागून घेतात, तो कोंबडं द्या, बोकडं द्या, असे मागणारे देव असतात का. एका माणसाने भक्ती केली. शीतळा देवी नावाची एक देवी होती. आमचे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात. आणि शीतळा देवीची भक्ती केल्यानंतर ती देवी त्याला प्रसन्न झाली आणि हा माणूस त्या देवीला म्हणाला, देवी म्हणाली, बोल भक्ता, मी तुला प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे. हा माणूस म्हणतोय, देवी मला घोडा पाहिजे, घोडा. ती देवी म्हणली, मूर्खा, मीच गाढवावर बसले, तुला घोडा कुठून देऊ. कोणाची भक्ती करावी जीवनामध्ये हेही कळालं पाहिजे. बळीया माझा पंढरीराव, तो या देवाचा हे देव. सर्व शक्तिमान सर्व संपन्न भगवान परमात्मा, त्याची आपण शरणागती केली पाहिजे. तेच आपला उद्धार करू शकतो. त्याची जर आपण शरणागती केली तर मागील परिहार पुढे नाही शीन. तो भगवान परमात्मा अविनाशी आहे आणि आपल्यालाही अविनाशी करतो. अविनाश करिया फुलिया ऐसे पिसे गोविंदाचे. त्या भगवान परमात्म्याची शरणागती करण्याकरता मंदोदरी माता राजा रावणाला विनंती करते, मालक मी जरी तुमची पत्नी असले तरी देखील तुमच्या हिताचं मी सांगते आहे. माझी एक विनंती ऐका. रामप्रभूची सीता रामप्रभूला परत द्या आणि रामप्रभूची सीता रामप्रभूला परत करून रामप्रभूची जर शरणागती तुम्ही केली तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच भीती नाही. मग राजा रावण काही वेडा होता का. राजा रावणाला चांगलं माहित होतं आपण भक्ती करून मुक्ती मिळू शकत नाही. आगामी एकुलाण्याची खागे मज येऊ भरतेने मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. भगवान परमात्म्याला एक तर भक्तीने प्राप्त करून घेता येतं, नाही तर भगवान परमात्म्याला वैराने प्राप्त करून घेता येतं. अनेक जणांनी भगवान परमात्म्याला वैराने प्राप्त करून घेतलं आहे. वैर केलं कोणासोबत, देवासोबत केलं वैर. कोणी कोणी कसं कसं वैर केलं. शिशुपाळ, दंतवक्र, अनेक अवतार त्या ठिकाणी आहेत. त्या अवताराची कारणंही आपल्याला माहिती आहेत, पण आता तेवढा सांगायला वेळ नाही. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आजच या ठिकाणी आपल्याला कथेचा होईल तेवढा भाग पाहून उद्या सकाळी फक्त आपल्याला अर्धा तास कथा करून कथेची सांगता करायची आहे. आता आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे. 1 तास उरला खटवांग रायासी
भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. आणि गेली 6 दिवस आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहोत. कसे 6 दिवस गेले काय आपल्याला कळालं नाही. आता आपल्याकडे फक्त अर्धा तास शिल्लक आहे आणि अर्ध्या तासामध्ये आपण धावत्या वेगामध्ये जेवढी कथा होईल तेवढा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंदोदरी माता रावणाला विनंती करते, मालक माझं ऐका. भगवान परमात्म्याची शरणागती जीवनामध्ये तुम्ही करा. रामप्रभूला शरण जा. रामप्रभूला जर तुम्ही शरण गेले तर रामप्रभू तुमचा उद्धार करतील. रावण म्हणला, मी देखील उद्धाराकरताच रामप्रभू सोबत वैर करतोय ना. मनामध्ये म्हणतोय, रामप्रभूला मी जर शरण गेलो तर रामप्रभू माझ्या एकट्याचा उद्धार करतील. पण मला एकट्याचा उद्धार नाही, मला माझ्या सगळ्यांचा उद्धार करून घ्यायचा आहे. माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे. रावण देखील हुशार होता. उलट आमच्या संत महात्म्याने सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटतं ना बिभीषण शहाणा आहे, बिभीषण शहाणा नाही. अरे बिभीषण तर महामूर्ख आहे. जो रामप्रभूला शरण गेला त्याने काय प्राप्त घेतलं. मनशी बिभीषण शहाणा तो महामूर्ख जाणा. बिभीषण जरी शहाणे असले, बिभीषण जरी शरणागती केली असली तर बिभीषणजी महाराजांचा जो उल्लेख झालेला आहे तो कोणत्या भक्तामध्ये झालेला आहे. अर्थातो जिज्ञासू या भक्तामध्ये त्यांचा लेखा झालेला आहे. बिभीषणजीने लंका प्राप्त करून घेतली रामप्रभूला शरण जाऊन. पण रावण म्हणतो, मी जर रामप्रभूला शरण गेलो तर माझ्या एकट्याचा उद्धार होईल. मला एकट्याचा नाही, माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे. आपला तर उद्धार करून घेतलाच पाहिजे मनुष्याने, पण आपल्या कुळाचंही काही कर्तव्य आहे. आप तरे उसी कोण बराई. आपण तरुण गेले याच्यामध्ये काय नवल आहे. आपल्याबरोबर अनेकांना घेऊन आपण तारणं पाहिजे. आणि असे जे भगवत भक्त ज्या कुळामध्ये जन्माला येतात ना, त्यांच्या एक नाही दोन्ही कुळाचा उद्धार होतो. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. राजा रावण म्हणतोय, मनामध्ये म्हणतोय, मला माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे. सर्वांना त्या ठिकाणी रामप्रभूच्या हाताने मला मुक्ती द्यायची आहे. कारण भगवान परमात्मा ज्याला मारतो ना तो कोणत्या गतीला प्राप्त होतो. ज्ञानोबाला सांगतात, कृष्ण ज्यासी कोपोने मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो कैशा परी न पवेल. भगवान परमात्मा ज्यांना मारतो ना त्यांचा देखील उद्धार होतो. मागं आपण चरित्र पाहिलेलं आहे. भगवान परमात्म्याने पुतनेचा उद्धार केला. पुतनेचा उद्धार करून जी गती आपल्या यशोदा मातेला प्राप्त करून दिली तीच गती पुतनेला प्राप्त करून दिलेली आहे. भगवान परमात्म्याच्या हातानं मरणं म्हणजे मुक्ती प्राप्त करून घेण्यासारखं आहे. आणि रावण म्हणतो ती मुक्ती मला प्राप्त करून घ्यायची आहे. केवळ मला एकट्यालाच नाही, माझ्या संपूर्ण कुळाचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून राजा रावण मंदोदरी मातेचं ऐकत नाही. अनेक करता करता एक राक्षस राजा रावण युद्धाकरता पाठवत आहे. आणि असं करता करता सर्व रावणाचं सैन्य संपू लागलेलं आहे. नंतर इंद्रजिताला तयार केलेला आहे. इंद्रजित युद्धामध्ये गेलेला आहे. इंद्रजित आणि लक्ष्मणजीचं दोघांचं युद्ध सुरू आहे. बरेच असं घोरांदर दोघांचं युद्ध सुरू झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर इंद्रजिताने एक शक्ती लक्ष्मणावरती सोडलेली आहे. भावार्थ रामायणामध्ये या शक्तीचं खूप मोठं विस्ताराने वर्णन आलेलं आहे. मराठवाड्यामध्ये आजही गावोगावामध्ये भावार्थ रामायण चालतं. आणि ज्या ठिकाणी कथा सुरू आहे त्या ठिकाणी हनुमंतराय असतात अशी लोकांची श्रद्धा आहे असं नाथ महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्या भावार्थ रामायणामध्ये लक्ष्मण शक्ती हा खूप मोठा उत्सव असतो. 7 अध्याय त्या ठिकाणी आहेत. 7 अध्यायामध्ये रात्रभर लक्ष्मण शक्ती ती वाचायची. संध्याकाळी लक्ष्मणाला शक्ती लागते दिवस माळवता 7:00-7:00च्या दरम्यान. आणि सकाळी सकाळी पहाटे लक्ष्मणजी उठवायचे. रात्रभर वाचन कथा, रात्रभर लोक बसलेले असतात मराठवाड्यामध्ये. लक्ष्मण शक्तीचा खूप मोठा भव्यदिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. भावार्थ रामायणामध्ये अनेक गायक अनेक वाचक सूचक त्या ठिकाणी उपलब्ध होतात. आणि खूप थाटामाटामध्ये लक्ष्मण शक्ती पार पाडते. ती लक्ष्मण शक्ती आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत.
इंद्रजिताने लक्ष्मणजीला बाण मारला आणि ती शक्ती लक्ष्मणच्या हृदयामध्ये लागलेली आहे. ती शक्ती लक्ष्मणाला भेटलेली आहे. आणि भेटल्यानंतर सर्व वानर मंडळींनी लक्ष्मणजीला उचलून रामप्रभूच्या जवळ आणलेलं आहे. लक्ष्मणजी मूर्छित अवस्थेत पडलेले आहेत. लक्ष्मणजी काही डोळे उघडत नाहीत, पापणी सुद्धा हलवत नाहीत. आता रामप्रभू रडत आहेत. अरे लक्ष्मणा, किती तू माझ्यासोबत वनवासामध्ये आलास, कशा प्रकारचं दुःख सहन केलंस लक्ष्मणा. अरे सीता माझ्यापासून दूर झाली, पण मला एवढं दुःख झालं नाही लक्ष्मणा. आज तू मला का बोलत नाहीस लक्ष्मणा. तुला जर काही करता काही झालं तर मी अयोध्येतल्या लोकांना काय सांगू, सुमित्रा मातेला मी काय बोलू, काय तोंड दाखवू लक्ष्मणा. सांग ना, तू का बोलत नाहीस. रामप्रभूने लक्ष्मणजीचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे. विलाप करायला सुरुवात केलेली आहे. लक्ष्मणजीचं कार्य रामप्रभू आठवू लागले. माझ्यासाठी माझ्या लक्ष्मणाने किती केलं. उर्मिलेचा त्याग केला, राज्याचा त्याग केला. 14 वर्ष वनवासामध्ये वनवास मला होता, पण माझा लक्ष्मण कधीच म्हणला नाही की रामप्रभू तुमच्यामुळे मला हे दुःख सहन करावं लागतंय. एक शब्द लक्ष्मणाने कधी वापरला नाही. उलट 14 वर्ष माझी सेवा केली, फळं मुळं पाणी आणून माझं रक्षण केलं. काय माझ्या लक्ष्मणाची सेवा आहे. हे लक्ष्मणा, अरे बोल ना मला. तू जर माझ्यासोबत बोलला नाहीस तर मी देखील प्राणाचा त्याग करेन. काय मी अयोध्येमध्ये जाऊन लोकांना सांगू, काय लोकांना मी तोंड दाखवू. रामप्रभू शोक करू लागले. अनेक वानर मंडळी समोर बसलेली आहेत, जांबुवंत आहेत. सुषेण वैद्याला बोलवलेलं आहे आणि सुषेण वैद्याने सांगितलं, रामप्रभू आता लक्ष्मणाला उठवण्याकरता एकच पर्याय आहे. संजीवनी नावाची एक वल्ली आहे, ती द्रोणागिरी पर्वतावरती आहे. आणि उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर जर ती वल्ली आली, ती लक्ष्मणाच्या पोटामध्ये गेली तरच लक्ष्मण उठू शकतोय, नाहीतर लक्ष्मण आता उठू शकत नाही. रामप्रभू कोण वल्ली आणण्याकरता जाणार. सर्वजण एकूण एकाकडे पाहू लागले. हनुमंतरायाने सांगितलं, रामप्रभू मी ती वल्ली आणतो. लगेच हनुमंतरायाने उड्डाण केला, रामनामाचा भुभुकार केला. हनुमंतराय वल्ली आणण्याकरता निघालेले आहेत. द्रोणागिरी पर्वतावरती हनुमंतराय जाऊन बसतात. इकडं राजा रावणाने अगोदरच सर्व व्यवस्था बंदोबस्त केलेला होता. कोण्याही परिस्थितीमध्ये लक्ष्मण उठू द्यायचा नाही. लक्ष्मण जर उठला नाही तर रामप्रभू देखील देहाचा त्याग करतील आणि युद्ध करण्याची गरजच पडणार नाही. म्हणून कालनेमी नावाचा एक राक्षस राजा रावणाने तयार केलेला आहे. त्याला सांगितलं आहे, हे कालनेमी तू एक काम करायचं, खोटा साधूचा वेश धारण करायचा, डुप्लिकेट साधू बनायचं, भगवे कपडे धारण करायचे, दाढी लावायची, जटा लावायच्या, भस्म लावायचं आणि त्या ठिकाणी खोटा आश्रम तयार करायचा, साधना करायची, सरोवर तयार करायचं. साधू बनणं अलीकडे खूप सोपं झालं आहे मायबाप. खरा साधू महात्मा कळाला पाहिजे. खरा साधू नाही कळाला तरी चालेल. खरा साधू न कळाल्यामुळं आपलं जास्त नुकसान होणार नाही, पण खोट्या साधूच्या मागं लागून आपलं जास्त नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाकडेही कोणाच्याही मागं लागून आपण आपलं नुकसान करून घेऊ नये. पाणी पिना छांच के, गुरु करना पहचान के. आपण आपल्या जीवनामध्ये कोणाच्या मागं लागावं, कोणाच्या मागं जावं याला देखील महत्त्व आहे. अलीकडं या कलियुगामध्ये अनेक लोक साधूचा वेश घेऊन फिरतात, पण खरे संत आपल्याला ओळखता आले पाहिजे. कालनेमीने त्या ठिकाणी वेश धारण केलेला आहे. रावणाने सांगितलं, तुला अर्ध राज्य मी देतो, तू जाऊन त्या ठिकाणी हनुमंतरायाला भुलवायचं. हनुमंतरायाला रामकथेची आवड आहे. हनुमंतरायाला रामकथेमध्ये त्या ठिकाणी मग्न करायचं आणि मग्न करून हनुमंतराय तुझ्यासोबत बोलत राहिले तर हनुमंतरायाला आपण वल्ली आणण्याकरता आलो त्याचं भान राहणार नाही आणि लक्ष्मणजी मग उठणार नाहीत. कालनेमीने त्या ठिकाणी आश्रम तयार केलेला आहे.
आणि गुणगान रामप्रभूचं भजन तो कालनेमी करू लागलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामप्रभूच्या कथेचं गुणगान तो करू लागला. हनुमंतराय वल्ली आणण्याकरता आलेले आहेत. आणि हनुमंतराय स्वतः ब्रह्मरूप झाल्यामुळे आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहज गेला. सर्व त्यांना जगत असणाऱ्या साधू रूपामध्ये हनुमंतरायला दिसतंय. आणि कालनेमीने हनुमंतरायचं स्वागत केलं, बसण्याकरता आसन दिलं. रामप्रभूची कथा कालनेमी हनुमंतरायला सांगू लागले. आणि सांगत असताना बराच वेळ त्या ठिकाणी हनुमंतरायने घेतलेला आहे. आणि हनुमंतरायला तहान लागली म्हणून हनुमंतराय पाणी पिण्याकरता सरोवरामध्ये जातात. त्या ठिकाणी एक अप्सरा तिला शाप प्राप्त झाला होता. त्या अप्सरेने हनुमंतरायला सांगितलं, हनुमंतराया, तुम्ही ज्याच्या आश्रमामध्ये बसलेला आहात तो खरा साधू नाही, तो खोटा साधू आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी फसवण्याकरता तो या ठिकाणी बसलेला आहे. हनुमंतरायने तिचं वचन ऐकलं, तिचा उद्धार केलेला आहे त्या मगरीचा. आणि हनुमंतरायने त्या कालनेमीचा वध केला, त्याला मारलेला आहे.